सुरुवात करूया. सुखावह बैठक स्थिती. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मंडी. दोन्ही हात गुडघ्यांवरती द्रोण मुद्रेत. पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी, खांदे कोपर स्थिर, हनुवटी जमिनीला समांतर. डोळे अलगद मिटलेले, लक्ष आपल्या श्वासाकडे. आंतरिक सजगता, इनर अवेअरनेस. स्वस्थ शरीर, शांत मन आणि प्रसन्न चेहरा. करूया श्वसन मार्ग शुद्धी. कपालभाती, दोन्ही नाकपुड्यांनी ऍक्टिव्ह एक्झलेशन आणि पॅसिव्ह इन्हेलेशन एकत्रित. 20 ते 25 आवर्तन आपल्या क्षमतेने. यासाठी आहे तो श्वास संपूर्णपणे सोडून देऊया. एक सहज श्वास भरून घेऊया आणि तोही अर्धवट सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका आणि कपालभातीला सुरुवात. 20 ते 25 आवर्तन आपापल्या क्षमतेने. सावकाश कृती थांबवायची. कपालभाती नंतर आलेली श्वास विरहित अवस्था आणि त्यानंतर सहज सुरू होणाऱ्या श्वासाची जाणीव. करणार आहोत 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. यासाठी दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा, बोट अंगठा यांचा एकमेकांना हलकासा स्पर्श. पहिल्या उच्चारासाठी एक सहज श्वास करून घेऊया आणि श्वास सोडत उच्चार. एका लागोपाठ एक आपण आपले उच्चार करून घ्यायचे आहे. प्रार्थनेसाठी दोन्ही हात जोडून घेऊया आणि सुरुवात एकत्रित. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः. करूया नमन मुद्रा. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झोपूया. जोडलेले हात कपाळ जमिनीवर. साधनेला सुरुवात करण्यापूर्वी ओम श्वास. सावकाश प्रयत्न सरळ श्वास घेत श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमैथुन, नेत्र स्पर्श. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. शुभ सकाळ. माझा आवाज येतोय का तुम्हाला? समजतंय ना मी काय बोलतेय ते? ठीक आहे. जर नाही समजलं तर प्लीज मला तुम्ही लिहून पाठवा.
सुरुवात करूया. आज आपले बरेचशी आसनं आता शिकवून झालेली आहेत, त्यामुळे आपण आता प्रत्येक सिस्टीम वरती आधारित जी काही आसनं आहेत किंवा जी काही साधनं आहेत ती आपण करणार आहोत. सुरुवातीला विश्रांती. आज आपण आपला विषय घेतलेला आहे ब्रेन. जे ब्रेनच्या रिलेटेड जी काही आसनं आहेत किंवा जी काही साधनं आहेत ती आज आपण करणार आहोत. सुरुवात करूया. सुरुवातीला अंतर दोन्ही पायांमध्ये, नंतर मान मागे सैल सोडून देऊया. विश्रांती. सुरुवात करूया. दोन्ही पाय जोडलेले, दोन्ही हात समोर. आता आपल्याला एकत्रित दोन्ही हात, पाय आणि आपल्या मानेचे एकत्रित वर आणि खाली आपण करणार आहोत. सुरुवातीला पावलं स्वतःकडे खेचून घेऊया. हाताचे पंजे स्वतःकडे आणि मान वर आणि खाली. एकत्रित वर आणि खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. सावकाश मध्यभागी घ्यायचं. हाताच्या मुठी वळून घ्यायचे, पायांमध्ये थोडंसं अंतर घ्यायचंय आणि आता सुरुवात करणार आहोत आपण एकत्रित आतून बाहेर 1 2 बरोबर 3 4 5. विरुद्ध बाजूने बाहेरून 1 2 3 4 5. सावकाश कृती थांबायची आणि साधी मांडी. आज आपल्याला ब्रेनच्या रिलेटेड काही आसनं करायचे. तर सुरुवात आपण थोडेसे आपलं गाल आपल्याला फुगवायचे. एकदा उजवा गाल फुगवायचा, एकदा डावा. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवायचे द्रोण मुद्रेमध्ये, पाठीचा कणा सरळ. आणि आता एकदा उजवा गाल फुगवायचा बघा या प्रकारे. एकदा डावा, उजवा, डावा. एकदा उजवा गाल फुगवायचा, एकदा डावा. आणि आपण जसं चूळ करतो ना तसं आपल्याला करायचं. असं इमॅजिन करायचं की आपल्या तोंडामध्ये पाणी आहे आणि आपण चूळ करतो त्याप्रमाणे आपल्याला कृती करायची. म्हणजे या प्रकारे आपण चूळ कशी करतो तोंडामध्ये, एकदा उजवी साईड साफ करतो, एकदा डावी, त्याप्रमाणे आपल्याला कृती करायची. आणि जसं आपण नाक, एखादी गोष्ट आपल्याला आवडली नाही की आपण नाक जसं मुरडतो तसं आपल्याला कृती करायची. एकदा उजवीकडे आणि डावीकडे. ह्या जरी सोप्या कृती असल्या तरी हा जो पूर्ण आपला भाग आहे हा आपल्या मेंदूशी रिलेटेड आहे. जेव्हा आपण याला ताण देतो तेव्हा आपला मेंदू जो आहे हा आपोआप ऍक्टिव्हेट व्हायला सुरुवात होते. एकदा उजवीकडे, डावीकडे. आता जीभ जास्तीत जास्त बाहेर घेऊन यायची आणि ती एकदा उजवीकडे फिरवायची आणि एकदा डावीकडे. जीभ जेव्हा आपण जास्तीत जास्त बाहेर आणतो, तिला ताण देतो, तेव्हा आपल्या मेंदूच्या इथे थोडासा म्हणजे तो ब्रेन जो आहे तो आपला ऍक्टिव्हेट होतो. आपल्याला अल्झायमर सारखे जे त्रास होतात, म्हणजे जसं वय वाढतं तसं आपला विसराळूपणा वाढतो, ते कमी होण्यास मदत होते. त्यामुळे आता जीभ जास्तीत जास्त बाहेर घेऊन यायची आणि एकदा उजवीकडे, डावीकडे. नजर आपली जिभेच्या शेंड्याकडे ठेवायची आणि 5 ते 6 वेळेला कृती करून घ्या. आता जीभ जास्तीत जास्त वर आणि खाली या प्रकारे. जिभेचा शेंडा नाकाच्या शेंड्याकडे न्यायचा आणि खाली. आणि आता आपल्याला जीभ जास्तीत जास्त बाहेर घ्यायची आहे आणि क्लॉक वाईज रोटेशन करायचं.
आणि विरुद्ध बाजूने क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज. सावकाश कृती थांबवायची, डोळे बंद. आता बघा पूर्णपणे आपले जिभेचे स्नायू जे आहेत हे ताणले गेलेत, त्याची जाणीव. आता आपली दोन्ही हात बोटांची चिमूट करायची आहे आणि आपल्या आयब्रो जे आहेत ना भुवया, त्या आता आपल्याला थोड्या थोड्याशा अशा चेपायच्या. सुरुवातीपासून एंड पर्यंत डोळे अलगद मिटून घ्या आणि मग ही कृती करा. जिथून आपली आयब्रो स्टार्ट होते तिथून ते जिथे ती संपते तिकडे आपल्याला त्या सुरुवात म्हणजे क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज अशा थोड्याशा चेपून घ्यायच्या. 3 ते 4 वेळेला ही कृती करूया. आणि मग आपलं पहिलं बोट जे आहे ते घ्यायचं आणि इथे जिथून पुन्हा भुवई आपली जिथून सुरू होते तिकडे ते असं दाबत दाबत जिथे भुवई संपते तिकडे घेऊन जायचं. तिथे थोडासा प्रेशर आणायचा आणि असा गोलाकार फिरवायचा. जसं तुम्ही आता इथे कोणतरी आपल्या इथे आहेत ब्युटिशियन, की तुम्ही ते फेशियल करताना कसं इकडे असा हात लावता आणि मग थोडासा असा दाब आणता. असं पहिलं बोट जे आहे ते आपल्या आयब्रोच्या इथे घेऊन यायचं. आणि ते असं दाबत दाबत जिथे आयब्रो आपली संपते तिकडे तिथे थोडंसं प्रेशर आणायचं आणि ते असं गोलाकार फिरवायचं. हा, बरोबर. आणि आता डोळे बंद करून कृती करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपण तिथे जो प्रेशर आणतोय तिकडे कसा आपल्याला म्हणजे वेगळेपणा जाणवतोय, त्याकडे लक्ष द्यायचं आणि थोडस असं गोलाकार फिरवायचं. 3 ते 4 वेळेला कृती करून घ्यायची आपली आपण. कृती झाली की थांबायचं. आणि आता आपण योग मुद्रा करणार आहोत बैठक स्थितीमध्येच. साधी बैठक घालायची आहे आणि हे करताना एकदा आता आपण पुढे जेव्हा झुकतो तेव्हा एकदा कपाळ आपल्या जमिनीवर असेल आणि एकदा टाळूचा भाग. एक मी तुम्हाला आवर्तन दाखवते. योग मुद्रा एका हाताने दुसऱ्या हाताचं मनगट पकडायचं आणि मग आपण पुढे झुकतो. जेव्हा आपण सुरुवातीला पुढे झुकतो तेव्हा आपलं कपाळ जमिनीवर असतं. तर एकदा कपाळ जमिनीवर आणि एकदा टाळूचा भाग. थोडस आपण हेड मसाज देणार या प्रकारे. आणि मग एकदा आपल्याला उजवीकडे वळायचं, उजवा कान जमिनीकडे असेल आणि मग एकदा डावीकडे, डावा कान जमिनीकडे असेल. ठीक आहे, करूया. सोपं आहे हे, कारण की आपण ब्रेनशी रिलेटेड आजची सगळी जी साधनं आहे ती करणार आहोत. मग आता सुरुवात करूया. एका हाताने दुसऱ्या हाताचं मनगट पकडायचं, ते मागे ठेवायचं आपल्या पाठकड्याच्या इथे. साधी बैठक घातली तरीही चालेल. आणि आता एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत सोडत सावकाश पुढे झुकायला सुरुवात. सुरुवातीला आपलं कपाळ जमिनीवर येईल आणि त्याच्यानंतर इथे थोडा वेळ थांबायचं. आपापल्या क्षमतेने एक श्वास थांबूया आणि मग एकदा टाळूचा भाग जमिनीवर लावायचा आणि एकदा कपाळ, टाळूचा भाग, थोडस जमिनीला सरकवत सरकवत कृती करायची. कपाळ 3 ते 4 वेळा आपल्याला कृती करायची. टाळूचा भाग आणि मग कपाळ. मध्यभागी येऊन थांबायचं आणि मग एकदा उजवीकडे आपल्याला वळायचं आहे. डावा कान आपल्या जमिनीकडे जाईल, परत मध्यभागी यायचं, मग डावीकडे, उजवा कान जमिनीच्या इथे येईल. असं पुन्हा एकदा 3 ते 4 वेळेला कृती करायची. अगदी सावकाश. आपला जो रक्तप्रवाह आहे हा आपल्या ब्रेनच्या दिशेने होतो. आपला चेहरा तजेलदार होतो. पुन्हा अगदी 4 ते 5 वेळेला ही कृती करून घ्यायची आणि मग मध्यभागी येऊन थांबायचं.
आणि मग सावकाश पुन्हा एकदा हाताची पकड घट्ट करायची आणि मग आपलं कपाळ, नाक, हनुवटी असं करत करत कमरेत सरळ, अगदी सावकाश. दोन्ही हात गुडघ्यांवर. नाही समजलं हे? पुढे झुकताना त्रास होतोय का? अच्छा, हातावर ठेवून केलं तुम्ही? अच्छा, गॅप राहतोय. ओके ओके, गॅप राहतोय. अच्छा. म्हणजे तुमचा सीटचा भाग उचलला जातोय का? ओके, ठीक आहे. तिथल्या तिथे जरी केलं असतं तरी चाललं असतं. सुवर्णाताईंनी तिथल्या तिथेच केलं, बरोबर? हा, ठीक आहे. आपण वज्रासनामध्ये ही कृती पुन्हा एकदा करूया. सावकाश एक एक पाय सरळ करूया आणि वज्रासनामध्ये येऊया. एक एक पाय फोल्ड करून उजवा पाय फोल्ड करूया, डावा पाय. दोन्ही हात आपल्या मांड्यांवरती. डोळे अलगद मिटून घेऊया. बंद डोळ्यांनी संपूर्ण शरीराचा आकृतीबंध तपासून पाहायचा. टाचांची आपल्या सीटचा भाग आहे. दोन्ही पायांचे अंगठे एकमेकांना जोडलेले आहेत. पाठीचा कडा सरळ, दोन्ही हातांची पाचही बोटं जोडलेली, मान मध्यभागी, डोळे अलगद मिटलेले, लक्ष आपल्या श्वासाकडे. आंतरिक सजगता. संपूर्ण शरीर अगदी सैल सोडून द्यायचं आहे. आणि पुन्हा एकदा आपण करूया योग मुद्रा. आता हे करताना आपल्या हाताच्या ज्यांचा आता गॅप राहतोय जमिनीच्या इथे, त्यांनी हाताच्या मुठी वळवायच्या आहेत आणि त्या आपल्या समोर ठेवायच्या आहेत या प्रकारे. आणि हाताची कोपरं सुद्धा जमिनीवर राहून देत. सीटचा भाग जास्त उचलला जातोय स्वर्णिके. तो फक्त सीटचा भाग न उचलता बघा किती किती पुढे झुकता येत आहे. सीटचा भाग न उचलता. ओके, हा. हातांची मूठ आहेत ना, त्या एकमेकांवर ठेवा अशा. आपण हा एकमेकांच्या वर. हा, बरोबर. हा, आणि मग कपाळ त्याच्यावर ठेवा. ज्यांना जमिनीपासून अंतर राहत आहे, म्हणजे कपाळ ज्यांचं जात नाही, त्यांच्यासाठी ही किती. आणि मग एकदम सैल सर पूर्णपणे पोटाची स्नायू ढिले सोडून द्या. रिलॅक्स. आणि आता एकदा आपल्या टाळूचा भाग आपल्या मुठीवर ठेवा आणि मग कपाळ. टाळूचा भाग, कपाळ, टाळूचा भाग, कपाळ. असं 3 ते 4 वेळेला करायचं. आणि मग एकदा उजवीकडे वळायचं. डावा कान आपल्या मुठीच्या इथे येईल आणि मग एकदा डावीकडे. डोळे बंद करून कृती करण्याचा प्रयत्न करा. एकदा उजवीकडे, एकदा डावीकडे, उजवीकडे, डावीकडे. मध्यभागी थांबायचं आणि मग सावकाश उलटचा. तो हळू कमरेत सर. डोळे बंद. तिथल्या तिथेच थोडीशी विश्रांती. आणि आपण करणार आहोत आता भूशिरासन. त्यासाठी नॅपकिन घ्यायचं समोर आपल्या. नॅपकिनची घडी करायची आणि ती आपल्या गुडघ्याच्या समोर ठेवायची. आपापल्या क्षमतेने कृती करा. ज्यांना ब्लड प्रेशरचा त्रास आहे, त्याचबरोबर हृदयविकाराचा त्रास आहे, त्यांनी ही कृती करताना काळजी घ्यायची, किंवा ही कृती करणं टाळलं तरीही चालेल. नॅपकिनची घडी घ्यायची आणि ती आपल्या गुडघ्याच्या समोर. आपण आधी केलेलं आहे हे भूशिरासन. फक्त 2 ते 3 इंच आपल्या गुडघ्यापासून लांब असेल आणि मग दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवायची.
आणि ती आपल्या नॅपकिनच्या घडीच्या मागे असतील, हाताची कोपरं गुडघ्याच्या शेजारी. बरोबर. आता इथे आपला सीटचा भाग उचलला गेला तरी चालेल, काही हरकत नाहीये. आणि आता आपलं टाळूचा जो भाग आहे तो नॅपकिनच्या घडीवर लावा. सीटचा भाग उचलला गेला तरीही चालेल, टाळूचा भाग नॅपकिनच्या घडीवर. आता थोडासा सीटचा भाग अजून उचलायचा, पावलांचं माउंटन करायचं, टाचा सिलिंगच्या दिशेने, पायांची बोटं जी आहेत ती जमिनीवर असतील. आणि त्यानंतर हळूहळू आपल्याला गुडघ्यातनं सरळ व्हायचंय, दोन्ही पाय सरळ करायचे. आता बघा टाळूचा भाग अजून फिक्स झाला असेल जमिनीवरती, दोन्ही पाय गुडघ्यातनं सरळ ठेवण्याचा प्रयत्न. आता इथे आपल्याला थोडा वेळ थांबायचं, ज्यांना शक्य आहे त्यांनी पावलं थोडीशी अजून आपल्या डोक्याच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करा, म्हणजे संपूर्ण 90 अंशाचा कोन होतो. बरोबर. छान छान, खूप छान. आता इथे पूर्णपणे आपल्या टाळूच्या इथे आपला भार आलेला आहे, थोडासा रक्तप्रवाह डोक्याच्या दिशेने होतो. छान. आणि मग उलट चाल करताना हळूहळू गुडघे जमिनीवर येऊ दे, पावलांचं माउंटन सोडून द्या, पावलं जमिनीच्या दिशेने फ्लॅट. छान. पूर्णपणे आता सीटचा भाग येऊ देत आपल्या टाचांवरती. हा, तसंच राहा, तसंच थांबायचंय. आणि जी हात आपले पुढे आहेत ते आता हाताची कोपरं गुडघ्याच्या शेजारी येऊ दे. सीटचा भाग थोडासा उचलला जातोय, काही हरकत नाहीये. किंवा मगाशी जसे आपण हातांच्या मुठी एकमेकांवरती ठेवून जी कृती केली होती तसं करायला हरकत नाहीये, ज्यांचा सीटचा भाग उचलतोय त्यांच्यासाठी. आणि ज्यांचा सीटचा भाग नाही उचलत आहे, कपाळ सहज जमिनीवर आहे, त्यांनी दोन्ही हातांची कोपरे गुडघ्याच्या शेजारी आणि हाताचे पंजे चेहऱ्याच्या एका सरळ रेषेमध्ये असतील. आणि डोळे बंद. आणि मग सावकाश उलटचाल करताना हळूहळू कपाळ, नाक, हनुवटी आणि मग छातीचा भाग वर करत करत वज्रासनामध्ये हळूहळू. छान छान केलं सगळ्यांनी. डोळे अंगात मिटून घेऊया. रक्तप्रवाह जो आपल्या डोक्याच्या दिशेने होत होता तो आता पुन्हा पूर्ववत होतोय, त्याची जाणीव. आणि एकेका पायाने आपण वज्रासन सुरू करू. एक एक पाय सरळ, विश्रांती. अँकलला जर जास्त ताण वाटत असेल थोडस एकमेकांच्या वरती पावलं आचरून घ्यायची. आणि करूया आता जानु शिरासन. जेवढे म्हणून आपल्याला शिर म्हणजे आपल्या डोक्याची जी काही आसनं आहेत ती आज आपण करण्याचा प्रयत्न करतोय. उजवा पाय फोल्ड करूया, त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला. दोन्ही हात आपल्या मांडीवर. स्वतः फोल्ड करायचं. मला खूप जास्त प्रमाणात थ्रोट इन्फेक्शन झालेलं आणि आपले दोन्ही हात डाव्या पायाच्या मांडीवर. आणि पाठीचा कणा मात्र सरळ असेल. एक श्वास भरून घ्यायचा, श्वास सोडत हळूहळू पुढे झुकायला सुरुवात करायची. बरोबर. दोन्ही हात पायाला घसत घसत पुढे आपल्या दोन्ही हाताने आपलं पाऊल पकडायचा प्रयत्न करा. ठीक आहे, पायाची बोटं पकडली तरी चालेल. आणि आता कपाळ गुडघ्याच्या दिशेने अंतिम स्थितीमध्ये हाताची कोपरं जमिनीच्या दिशेने सैल सोडायची. डोळे अंगात मिटलेले.
पुन्हा एकदा त्या पण फॉरवर्ड बेंड घेतला, सावकाश उलटचा, तिथल्या तिथे सरळ, उजवा पाय सरळ करायचा, थोडा वेळ विश्रांती, डावा पाय फोल्ड करूया, त्याचा पाऊल उजव्या पायाच्या मांडीवर, दोन्ही हात उजव्या पायाच्या मांडीवर असतील, पाठीचा कणा सरळ, एक श्वास भरून घेऊया, श्वास सोडत हळूहळू कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात, उजवा पाऊल पकडायचा प्रयत्न, कपाळ गुडघ्याच्या दिशेने सैल सोडून घेऊया, दोन्ही हातांची कोपरं जमिनीच्या दिशेने सैल, आपापल्या क्षमतेने पुढे झुकायचं आहे, तास नाही, सावकाश उलटचा, तिथल्या तिथे सरळ, दोन्ही पाय सरळ, विश्रांती, दंड स्थितीमध्ये दोन्ही पायांमध्ये उतर, विश्रांती, मान मागे सैल बसवून घेऊया, दोन्ही पाय जोडले, तुम्हाला समजतंय ना मी काय बोलते ते, समजतंय ना, दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, आज काय करायचं आपल्याला, रोटेशन करायचंय, पण उजवा हात पुढे असेल, डावा हात मागे असेल, उजवा हात पुढे, डावा हात मागे, हा, आणि आता सुरुवात करूया, गोल गोल फिरवूया, रोटेशन, बरोबर, पण विरुद्ध बाजूने करतोय, हा, छान करतोय, बरोबर, 4 ते 5 वेळेस ही कृती झाली की पुन्हा येऊन थांबायचं, दोन्ही हात समोर, आता डावा हात समोर, उजवा हात मागे, डावा हात समोर, उजवा हात मागे, आणि आता रोटेशन करायला सुरुवात करा, विरुद्ध बाजू, अँटी क्लॉक, बरोबर, सावकाश कृती थांबायची, विश्रांती, आता दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं, दोन्ही पायांमध्ये अंतर, त्यांची बोट एकमेकांमध्ये गुंफवायची, त्या प्रकारे, आणि थोडस पुढे झुकायचं, हाताचे जे तळवे आहेत ते आपल्या चेहऱ्याच्या म्हणजे सिलिंगच्या दिशेने, आणि एकदा उजवीकडे डावीकडे, पेंडोलम सारखं आपल्याला एकदा उजवीकडे डावीकडे, बरोबर, छान, छान, खांदे अगदी सैलसर सोडून द्यायचे, दोन्ही हात सुद्धा सैलसर, थांबायची, सावकाश सरळ, दोन्ही हात शरीराच्या जवळ, दोन्ही पाय जवळ, आणि आता आपण करूया एक हस्तपादासन, एक हस्तपादासन, म्हणजे एक पाय पुढे घेऊया, 1 फुटापर्यंत पुढे असेल उजवा पाय, हा, दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर, बरोबर, आणि आता सावकाश हळूहळू कमरेतनं पुढे झुकायचं, आपले हात पावलाच्या शेजारी, बरोबर, जमिनीच्या दिशेने सैल सोडून द्या दोन्ही हात, आणि कपाळ जास्तीत जास्त गुडघ्याकडे नेण्याचा प्रयत्न करा, हा पुढे झुकायचं, कमरेतनं पुढे झुकायचं, मी फक्त जास्त पुढे झुकत नाहीये कारण की मला थोडस त्रास होते म्हणून, बरोबर, दोन्ही हात आपल्या पावलांच्या शेजारी,
सैल तर सोडून द्यायचे किंवा जमिनीच्या दिशेने सैल तर सोडून द्यायचे आणि आपलं कपाट जे आहे ते उजव्या गुडघ्याकडे नेण्याचा प्रयत्न करा. अट्टाहास नाही. डावा पाय गुडघ्यातनं सरळ असेल, उजवा पाय गुडघ्यातनं सरळ असेल आणि मग सावकाश उलट चाल. तिथल्या तिथेच सरळ. आणि मग डावा पाय थोडीशी क्रॉस होते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. डावा पाय आपल्याला 1 फुटापर्यंत पुढे घेऊन यायचा. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर आणि मग सावकाश हळूहळू फॉरवर्ड बेंड. ज्यांचे हात पावलाच्या जमिनीच्या पिशीपर्यंत जात नाहीये त्यांनी ते सैलसर सोडून द्या. ज्यांना शक्य आहे त्यांनी दोन्ही हात आपल्या पावलाच्या शेजारी जमिनीवर ठेवण्याचा प्रयत्न आणि कपाळ गुडघ्याच्या दिशेने. मग सावकाश उलट जा. तिथल्या तिथेच सरळ. विश्रांती. मानवी सैलसर सोडून विश्रांती. करूया एक पादोत्तानासन. यासाठी स्थिती दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, पाठीचा कणा सरळ, नजर समोर एका बिंदूकडे स्थिर. दोन्ही हात खांद्यातनं सरळ करूया. आणि आता उजवा पाय जो आहे हा आपल्याला फोल्ड करायचा आहे. उजवा पाय फोल्ड करायचा आहे. त्या उजव्या पायाची मांडी जी आहे ती जमिनीला समांतर येईल एवढी पुढे आपल्याला घ्यायची. बरोबर. आणि पाऊल जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून एकदम सैलसर. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर. आता हे ब्रेनशी रिलेटेड का आहे? कारण की आपलं कॉन्सन्ट्रेशन आपल्याला सांभाळायचं आहे, त्याचबरोबर आपल्याला आपला बॅलन्स सांभाळायचा आहे. म्हणून एक पादोत्तानासन इथे पुन्हा एकदा आपला ब्रेन ऍक्टिव्हेट होतो. आपण आपल्या संपूर्ण शरीराचा जो भार आहे हा डाव्या पायावर जातो. बरोबर. आता दोन्ही हात जे सरळ आहेत ते समोर घेऊन यायचे आणि उजवा पाय मागे. उजवा पाय मागे समोर जे काही असेल ते पकडायचा प्रयत्न करा. एखादं वॉल किंवा खुर्ची टेबल जे काही असेल बॅलन्स जात असेल तर पकडायचा प्रयत्न. डावा पाय मात्र सरळ असेल गुडघ्या. छान. सावकाश उलट चाल. तिथल्या तिथेच सरळ. थोडा वेळ विश्रांती. हीच कृती विरुद्ध बाजूने करूया. दोन्ही पाय जोडलेले. आता दोन्ही हात खांद्यातनं सरळ करूया. डावा पाय फोल्ड करूया. डाव्या पायाची मांडी जमिनीला समांतर असेल एवढी फोल्ड. डाव्या पायाचं पाऊल जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून द्या. नजर समोर एका कुठल्याही बिंदूकडे स्थिर करायची आहे. बरोबर. सावकाश कमरेतनं पुढे झुकायचं. दोन्ही हात थोडे समोर घ्यायचे. डावा पाय मागे. डावा पाय मागे सरळ. उजवा पाय गुडघ्यातनं सरळ असेल. दोन्ही हात समोर असतील. बरोबर. कॉन्सन्ट्रेशन आणि आपला बॅलन्स साधण्याचा प्रयत्न. छान. सावकाश तिथल्या तिथेच उलट चाल. मध्यभागी थांबायचं. विश्रांती. आणि करूया वृक्षासन. त्यासाठी पुन्हा एकदा दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ. तर उजवा पाय फोल्ड करूया. त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला लावून घ्यायचंय. उजवा पाय फोल्ड करायचा आहे. दोन्ही हात आता खांद्यातनं सरळ करा. आणि आता बघा आपण एक थोडस व्हेरिएशन. थोडस उजव्या साईडला बघा झुकता येत आहे का? उजवा हात डोक्याच्या दिशेने वर घ्या. आपापल्या क्षमतेने. समजा आपल्याला बॅलन्स जात असेल काही हरकत नाहीये, तिथल्या तिथेच थांबायचंय.
कमरेतनं सरळ. ठीक आहे. बॅलन्स जात असेल तर राहू दे. दोन्ही हात खांद्यातनं सरळ असतील. आता ते डोक्याच्या दिशेने वर. नमस्कार स्थितीमध्ये. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही खांद्यांना होऊ दे. आपण केलेलं आहे वृक्षासन. संपूर्ण खेच. सावकाश उलटसाल. जोडलेले हात हळूहळू कपाळ, नाक आणि हनुवटी करत. उजवा पाय सरळ. थोडा वेळ विश्रांती. तिथल्या तिथेच विश्रांती. हीच कृती विरुद्ध बाजूने करूया. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. डावा पाय फोल्ड करूया. त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीला फिक्स करायचंय. दोन्ही हात खांद्यातनं सरळ आणि मग डोक्याच्या दिशेने वर. बरोबर करताय. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानाला होऊ दे. नजर एका बिंदूकडे स्थिर. एक हलकस स्मित असते चेहऱ्यावर. सावकाश उलटसाल. जोडलेले हात हळूहळू कपाळ, नाक आणि हनुवटी करत हात पुन्हा छातीपाशी. दोन्ही हात खाली, पाय सरळ आणि विश्रांती. सूर्यनमस्कार. सूर्यनमस्कार हे प्रत्येक सिस्टीम वरती आपल्याला आढळलेले आहेत, त्यामुळे आपण ते रोजच करणार आहोत. करूया. मॅटच्या पुढे उभं राहायचं. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. पाठीचा कणा सरळ. डोळे अलगद मिटून घेऊया आणि बंद डोळ्यांसमोर नुकताच उगवणारा सूर्य पाहण्याचा प्रयत्न. नुकताच उगवणारा सूर्य डोंगरावरून त्याची पिवळसर केशरी किरण आपल्या मुखावर पडत आहे. आणि त्यातून जी प्राणशक्ती ऊर्जा निर्माण होती ती आपल्या शरीरामध्ये प्रवेश करत आहे. गायत्री मंत्राचं पठण एकत्रित सुरुवात करूया. एकत्रित आपण आपलं बोलून घ्या. ओम भूर्भुवस्सुवः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम सूर्याय नमः. एक नमस्कारासन डोळे उघडायचे. दोन हस्त उत्तानासन. तीन हस्तपादासन. चार उजवा पाय मागे अश्वसंचलनासन. पाच डावा पाय मागे पर्वतासन. नजर आपली दोन्ही पायांच्या अंगठ्यांकडे असेल. दोन्ही पाय गुडघ्यातनं सरळ असतील. सहा साष्टांग नमस्कार. सात भुजंगासन. आठ पर्वतासन. नऊ उजवा पाय पुढे अश्वसंचलनासन. 10 डावा पाय पुढे हस्तपादासन. 11 स्तोत्रासन. 12 नमस्कार. अजून आपल्याला 3 करायचे. आता मी 1 2 3 अशा आकृतीने सुरुवात करूया. 1 आहे तो श्वास सोडून द्या. ओम मित्राय नमः. 2 एक श्वास भरून घ्या. 3 श्वास सोडत कमरेतनं पुढे झुकायचं. 4 श्वास घेत डावा पाय मागे. 5 श्वास सोडत उजवा पाय मागे. 6 श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आणि 1 श्वास थांबण्याचा प्रयत्न. 7 श्वास घेत सरळ हस्त भुजंगासन. 8 श्वास सोडायचा.
9 श्वास घेत डावा पाय पुढे. 10 श्वास सोडत उजवा पाय पुढे. 11 श्वास घेत वर. 12. नमस्कार. अजून 2 आपल्याला करायचे. सुरुवात करूया. ओम सवित्रे नमः. 1 2 थोडेसे जलद असतील. 3 4 उजवा पाय मागे. 5 6 7 8 9 उजवा पाय पुढे. 10 11 12. शेवटचा. ओम भास्कराय नमो नमः. 1 2 3 4 डावा पाय मागे. 5 6 7 8 9 डावा पाय पुढे. 10 11 12. विश्रांती. मुखदोटी. दोन्ही पायांमध्ये अंतर. नाकाने श्वास घ्यायचा, तोंडाने फुंकर म्हणल्याप्रमाणे सोडून. आणि करूया उद्यान. दोन्ही पायांमध्ये अंतर. खुर्चीत बसल्याप्रमाणे आकृतीबंध. बरोबर. 4 बोट पुढे, अंगठा मागे. पाठीचा कणा रिलॅक्स. पोटाचे स्नायू रिलॅक्स. चेहरा शांत. नजर समोर एका बिंदू पुढे स्थिर आहे. तो श्वास सोडून द्या. एक सहज श्वास भरून घेताना पोट किंचितसं बाहेर येईल. संपूर्णपणे श्वास सोडून द्या. हळूहळू पोट आतल्या दिशेला जाईल. छातीचं एक्सपान्शन. आणि या स्थितीमध्ये आपापल्या क्षमतेने थांबण्याचा प्रयत्न. छान. सावकाश सरळ. पोट सरळ. आणि त्याच्यानंतर शयन स्थितीमध्ये विश्रांती. सावकाश एका कुशलावरून शयन स्थितीमध्ये विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर. हातात मध्ये विश्रांती. आणि करूया सायकलिंग. त्यासाठी दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. दोन्ही पाय 30 अंशापर्यंत वर घेऊन या. 30 डिग्री वर. दोन्ही हात सुद्धा तेवढेच वरती असतील. 30 अंशापर्यंत वर असतील. आणि आता सुरुवात करूया दोन्ही हात आणि पायांनी एकत्रित सायकलिंग करायला. इथल्या तिथे आपल्याला करायची. बरोबर 5 ते 6 वेळेला आपण सरळ सायकलिंग करतो. आणि मग रिव्हर्स सायकलिंग पुढे विरुद्ध बाजूने. सावकाश कृती थांबूया. दोन्ही पाय गुडघ्यात सरळ. मग नियंत्रित जमीन. विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर. विश्रांती. आणि करूया आपण मत्स्यासन. 2 प्रकारे आपण करूया मत्स्यासन. पुन्हा एकदा ब्रेनशी रिलेटेड आहे. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. उजवा हात आपल्याला उजव्या सीटच्या खाली द्यायचा आहे. डावा हात डाव्या सीटच्या खाली. हाताची तळवी जमिनीवर आहे. आणि तसा अवकाश हळूहळू आपल्याला
आपलं डोकं थोडस वर उचलायचंय आणि मग टाळूचा भाग जमिनीवर लावण्याचा प्रयत्न. दोन्ही हातांची कोपरं जमिनीवर असतील. डेमो म्हणून तुम्ही माझ्याकडे बघू शकता. या प्रकारे पावलं जी आहेत ही जमिनीच्या दिशेने सैल सोडून द्यायची. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. आणि मग सावकाश उलटसर करताना हळूहळू आपली मान पुन्हा मध्यभागी, पाठीचा एक एक मणका जमिनीवर, सीटच्या खाली जे आपले हात आहेत ते काढून घ्यायचे. थोडा वेळ विश्रांती. आणि मग शयन स्थितीमध्येच पुन्हा एकदा आपण करणार आहोत हीच कृती. पद्मासन असतं, दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. शयन स्थितीमध्ये पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी घालून घालून घ्यायची आहे. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी शयन स्थितीमध्येच. बरोबर. खांदे कोपरं अगदी शिथिल. आता दोन्ही हात फोल्ड करायचे. हाताची बोटं जी आहेत ती कानाच्या शेजारी येतील. हाताची कोपरं सिलिंगच्या दिशेने असतील. आणि आपल्याला हाताच्या आधाराने आपल्याला आपलं डोकं थोडस वर उचलायचं आहे आणि पुन्हा एकदा टाळूचा भाग जमिनीवरती. हातांचा आधार काढून घ्यायचा आणि दोन्ही हात आपल्या मांड्यांवर ठेवायचे. हाताची कोपरं जमिनीच्या दिशेने सैलसर. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद. अवकाश उलट करताना पुन्हा एकदा हातांचा आधार आपल्या कानाच्या इथे. हाताच्या आधाराने डोकं थोडं वर उचलायचंय. पाठीचा एक एक मणका टेकत टेकत जमिनीवर. दोन्ही पाय सरळ आणि विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर, विश्रांती. सावकाश एका कुशलावर पोटावर पडून विश्रांती. एका गालावर पडून विश्रांती. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. आणि कधी आपण शलभासन. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आता इथे आपल्याला हनुवटी जमिनीवर ठेवायची. हाताच्या मुठी वळवायच्या आणि त्या आपल्या दोन्ही पाय आपल्या शरीराच्या जवळ असतील. दोन्ही हातांच्या मुठी शरीराच्या जवळ, हनुवटी जमिनीवर. थोडासा पायाला, आपल्या दोन्ही पायांना खालच्या बाजूने खेच द्यायचा आणि थोडस आपल्याला वरती पुश करायचं. म्हणजे हनुवटी थोडीशी आपली एक दोर लावायचा आणि मग दोन्ही पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून जमिनीपासून काहीशा अंतरावरती आपापल्या क्षमतेने इथे थांबण्याचा प्रयत्न, हनुवटी न उचलता. सावकाश दोन्ही पाय खाली, हाताच्या मुठी सोडून द्यायच्या आणि विश्रांती. एका कुशीला वळायचा आणि बैठक स्थितीमध्ये यायचं. एका कुशीला बैठक स्थितीमध्ये यायचं. सावकाश, कुठलाही झटका न देता पद्मासन, अर्ध पद्मासन.
किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवरती दृढ मुद्रेत. पाठी सरळ सरळ. दोन आवर्तन तुम्ही तुमची दीर्घ श्वसनाची करून घ्या. मी सूचना देत नाही, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्याप्रमाणे दोन आवर्तन दीर्घ श्वसनाची. डोळे बंद आणि सुरुवात करायची. दोन आवर्तन झाली असतील. प्राणायामाचा श्लोक. दोन्ही हात जोडून घेऊया आणि सुरुवात करूया. प्राणसेदम. तुम्हाला येत असेल पूर्ण तर तुम्ही श्लोक बोलू शकता. की शेअर करू दे ग्रुपवरती. येतोय प्रत्येकाला. प्राणसेदम वशे सर्वं विधिवेय प्रतिष्ठितम् मातेव पुत्रान् रक्षस्व श्रीश्च प्रज्ञांच विदेहि नैति. आज मी तुम्हाला दाखवते वायू मुद्रा. तर ही कशी असते बघून घ्या. ज्यांना वात विकार आहेत त्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त. मी शेअर करते तुमच्यासाठी. ही आहे वायू मुद्रा. ज्यांना वात विकार आहे त्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त. आपल्या दोन्ही बोटांची जी 5 बोट आहेत त्याच्यामधलं पहिलं बोट हे अंगठ्याच्या मुळाशी लावायचं आणि मग त्याच्यावर अंगठा ठेवायचा. ही झाली आपली वायू मुद्रा. ज्यांना वात विकार आहेत त्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त. आपला वात म्हणजे हाताला आपल्या पायाला पेडगे येतात. हातामध्ये पायामध्ये थोडीशी थरथर असते. तर ती कमी होण्यासाठी ही मुद्रा आपल्याला अतिशय उपयुक्त ठरते. कळले प्रत्येकाला. आपली 5 बोट आहेत. त्यातलं पहिलं बोट जे आहे ते आपल्या अंगठ्याच्या मुळाशी ठेवायचं आणि त्याच्यावर अंगठा. ही झाली आपली वायू मुद्रा. बरोबर, छान. आता दोन्ही हाताचे जे तळवे आहेत हे आपले सिलिंगच्या दिशेने असतील. हाताची कोपरं शरीराच्या जवळ. थोडेसे खांदे मागून एकमेकांच्या जवळ म्हणजे एक्सपान्शन होईल. बरोबर, छान. डोळे अलगद मिटून घ्या आणि संपूर्ण विभागीय श्वसनाची 3 आवर्तन आपण आपली करून घ्या. अकार, उकार आणि मकारासहित. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे संपूर्ण विभागीय श्वसन 3 आवर्तन घ्या वायू मुद्रेमध्ये. मी बोलत नाही, परत पुन्हा एकदा डिस्टर्बन्स येऊ शकतो, म्हणून आपण आपली ही आवर्तन करून घ्यायची आहे. संपूर्ण विभागीय श्वसन. सुरुवात करा.
तीन आवर्तन झाल्यावर मला अंगठा दाखवा, म्हणजे मला समजेल. झाली प्रत्येकाची तीन आवर्तन. ओके, थँक्यू. आणि आता आपण करूया अनुलोम विलोम प्राणायामाची तीन आवर्तन. डाव्या हाताची ज्ञान मुद्रा, उजव्या हाताची अंगुली मुद्रा, उजवी नाकपुडी बंद, डोळे अलगद मिटलेले. तीन आवर्तन अनुलोम विलोम आहे तो श्वास सोडून देऊया. एक सहज श्वास भरून घेऊया डाव्या नाकपुडीने. खोलवर दीर्घ पूरक, डावी बंद, उजवीने संथ रेचक, उजवीने पूरक, उजवी बंद, डावीने संथ रेचक. हे झालं आपलं एक आवर्तन. दोन आवर्तन आपली आपण करून घ्या सूचनेशिवाय. पाठीचा कणा सरळ असेल. सुरुवात करा. डोळे अलगद मिटलेले. करूया भ्रामरी प्राणायामाची तीन आवर्तन. उजवा हात आपल्या छातीवर असेल, डाव्या साईडच्या उजवा हात फक्त, आणि डावा हात ज्ञानमुद्रेमध्ये. त्या प्रकारे डोळे अलगद मिटून घेऊया. पहिल्या आवर्तनासाठी खोलवर दीर्घ पूरक आणि रेचक करताना भ्रमरगुंजन. तुमचं तुम्ही करून घ्या. दुसरं आवर्तन. उजवा हात आता ज्ञानमुद्रेमध्ये असेल गुडघ्यावर. खोलवर दीर्घ पूरक. दोन्ही हात आपल्या कानांवरती घट्ट दाबून घ्यायचे आणि रेचक करताना गुंजन. घट्ट दाबून रेचक करताना गुंजन. दोन्ही हात खाली. तिसरं आवर्तन. खोलवर दीर्घ पूरक. दोन्ही हात आता आपल्या टाळूवर ठेवायचे. तिथे एक थोडस प्रेशर आणायचंय आणि रेचक करताना गुंजन. दोन्ही हात खाली. डोळे अलगद मिटले. आणि सावकाश एका कुशीला वळून शवासनासाठी स्थिती, क्विक रिलॅक्सेशन करून घेऊया. अगदी सावकाश पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर.
आणि हातांमध्ये अंतर. दोन्ही पायांमध्ये अंतर. टाचा आतल्या बाजूला, बोट बाहेरच्या बाजूला. हातांची बोट अर्धवट मिटलेली. तळवे सिलिंगच्या दिशेने. मान डावीकडे उजवीकडे किंवा मध्यभागी. विथ रिलॅक्सेशन करून घेऊया आपण. सर्वांना शवासनाची आदर्श स्थिती माहिती आहे. सुरुवात दोन्ही पायांपासून. त्याच्या दोन्ही पायांची पाचही बोट, तळवा, टाच, घोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडी मनाने शिथिल करून घेत आहे. जाणी दोन हातांकडे. त्या दोन्ही हातांची पाचही बोट, तळहात, मळहात, मनगट, कोपर, दंड, खांदा शिथिल झालेले आहे. जाणीव आपल्या कमरेच्या भागाकडे, सीटच्या भागाकडे आणि पाठकड्याकडे. या तिन्ही भागातले प्रत्येक स्नायू शिथिल, पाठकड्यांमधले मणके शिथिल. जाणीव उदर, उर आणि कंठाकडे. पोटातील आजूबाजूचे सगळे स्नायू शिथिल. छातीचा भाग, तिथला पिंजरा शिथिल. कंठातील आजूबाजूचे सगळे स्नायू शिथिल. जाणीव चेहऱ्याकडे. हनुवटी, ओठ, दात, तोंडाच्या आतमध्ये सैल सरस्वतीची. दोन गाल, दोन कान, नाक, अलगद मिटलेले दोन डोळे, डोळ्यांच्या आतली बुबुळ, पापण्या, भुवया, भ्रूमध्य, अटी विरहित कपाळ शिथिल. डोक्याचा मागचा भाग, टाळूचा भाग आणि माझी केस शिथिल. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण शरीर रिलॅक्स. चांगली श्वासाची. मी श्वास घेत आहे, मी श्वास सोडत आहे. श्वास घेताना आणि सोडताना होणाऱ्या पोटाच्या हालचालीकडे माझं लक्ष आहे. श्वास घेताना माझे सगळे स्नायू प्रसरण पावत आहेत. श्वास सोडताना ते अकुंचित होत आहे. श्वास घेताना थंड हवेचा स्पर्श माझ्या दोन्ही नाकपुड्यांना होत आहे. श्वास सोडताना उबदार हवेचा स्पर्श माझ्या दोन्ही नाकपुड्यांना होत आहे. बंद डोळ्यांनी आपल्या संपूर्ण देहधारणा आणि त्याचबरोबर प्राणधारणा श्वास घेताना या सृष्टीतली निसर्गातली सकारात्मकता प्राणशक्ती मी माझ्यात जरून घेत आहे. श्वास सोडताना माझ्यातली सगळी नकारात्मकता, माझे सगळे ताणतणाव मी सोडून देत आहे. ही भावना आपल्या मनामध्ये थोडा वेळ आपण आपलं संपूर्ण मन आपल्या श्वासाकडे केंद्रित करून घ्यायचं आहे. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीत स्वतःला एक संकल्प. माझं शारीरिक मानसिक आरोग्य उत्तम राहण्यासाठी, औषध विरहित राहण्यासाठी उचित अशी साधना मी नित्य नियमाने यथाशक्ती करणार आहे. मनोमन आपल्या आई वडिलांचं, गुरुजनांचं स्मरण, त्यांना वंदन. आणि या स्थितीतून बाहेर येण्यासाठी दोन्ही हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल. सावकाश डाव्या कुशीला वळायचं आहे आणि उजव्या हाताच्या आधाराने सावकाश बैठक स्थितीमध्ये यायचा.
अगदी सावकाश. शांतपाठासाठी दोन्ही हात जोडून घेऊया आणि सुरुवात करूया. ओम पूर्णमदं पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात कपाळ जमिनीवर. आजची साधना ओमला समर्पित करायची आहे. आपला राग द्वेष अहंकार सोडून द्यायचा आहे. आणि सावकाश श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तबंधन. नेत्र स्पर्श. सावकाश डोळ्यातून एक दृष्टी ओमकडे. मग तर मला थोडासा बोलताना खूप त्रास होतोय, पण तुम्हाला समजलंय ना प्रत्येकाला. जर काही अडचण असेल तर तुम्ही मला विचारू शकता फोनवरती. ठीक आहे. हरिओम. खूप खूप धन्यवाद तुमच्या सहकार्याबद्दल. हरिओम. भेटूया आपण उद्या सकाळी 6 वाजता. हरिओम. हॅव अ गुड डे टू. मीटिंग एंड करते.